हो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। भारतातील त्रिपुरा या राज्यात 47 विद्यार्थ्यांचा HIV मुळे मृत्यू झालेला असून 828 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आढळले आहेत। तर मी कुमार विजय जाधव आपले चांगलं न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर हे बातमीचे डिटेल्स आपण जाणून घेऊयात, चला। भारतातील त्रिपुरा राज्यातून HIV संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। HIV संदर्भात अहवालानुसार त्रिपुरा राज्यामध्ये आतापर्यंत 828 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आढळले आहेत। तर 47 विद्यार्थ्यांचा या भयंकर आजारामुळे मृत्यू झाला आहे। त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत आम्हाला 828 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्यापैकी 47 मुलांचा HIV या प्राणघातक आजारामुळे जीव गेला आहे। HIV संक्रमित अनेक विद्यार्थी देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत। त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीला 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठामधील विद्यार्थी आढळून आले, जे इंजेक्शन, औषधे, ड्रग्ज वापरत आहेत। TSACS च्या सहसंचालकांनी ANI ला सांगितले की आतापर्यंत 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे तपासली गेली आहेत, जिथे विद्यार्थ्यांना इंट्राव्हेन्सद्वारे इंजेक्शन देऊन ड्रग्जचे व्यसन आढळले आहे। आम्ही राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांमधून माहिती गोळा केली आहे। हे प्रेझेंटेशन करण्यापूर्वी जवळपास सर्व ब्लॉक आणि उपविभागातून अहवाल गोळा केला गेला। सहसंचालक पुढे म्हणाले की बहुतांश घटनांमध्ये श्रीमंत कुटुंबातील ही मुले HIV पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। अशी कुटुंबे आहेत जिथे आई वडील दोघेही सरकारी सेवेत आहेत आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात त्यांना कसलीही हयगय नाही। त्यांची मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांना जोपर्यंत ही बातमी कळली तोपर्यंत खूपच उशीर झाला होता। संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे ड्रग्जसाठी ज्या सुया वापरल्या जातात ते एकमेकांना शेअर करणे। HIV एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे, जी थेट इंट्राव्हेन्स ड्रग्जच्या गैरवापराशी संबंधित आहे। औषध वापरकर्त्यामध्ये सुया शेअर करणं ही HIV प्रसाराचे मुख्य कारण ठरले आहे, ज्यामुळे विषाणू रक्त या थेट सुईच्या संपर्काद्वारे पसरू शकतो। बऱ्याच क्षेत्रामध्ये अशा वर्तनामुळे नवीन HIV संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो। सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शन उपकरणे शेअर केल्याने HIV संक्रमणाची शक्यता अत्यंत वाढते। ड्रग्जमुळे तरुणांच्या जीवांचा खेळ होत आहे। ड्रग्जच्या सेवनाने त्यांचे आरोग्य बिघडत आहे आणि अनेक आजार होत आहेत। त्यासोबत आता HIV सारख्या धोकादायक रोगाचे संक्रमणही ड्रग्ज सेवन आणि त्या संदर्भात वर्तणुकीमुळे होत आहे। त्यामुळे यासंबंधी वेळीच जनजागृती आणि समुपदेशन होणे गरजेचे आहे, अन्यथा हे प्रमाण वाढू शकते।